अपघाताचा तपास करावाच लागेल, कारण 2023 मध्ये झालेला भारतीय नागरिक सुरक्षा कायदा म्हणजेच BNNS मध्ये भारतातील नागरिकांना त्यांची तक्रार भारतातील कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये देता येते। संबंधित पोलीस स्टेशनवर ती तक्रार प्राथमिकदृष्ट्या योग्य असल्यास नोंदवून घेणं बंधनकारक असून पुढे ती घटनेशी संबंधित असलेल्या पोलीस स्टेशनकडे 0 FIR म्हणून वर्ग करणं हे बंधनकारक आहे। कायद्यातील याच बदलाचा रोहित पवार यांनी योग्य फायदा घेतलाय आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरकार असताना तिथल्या हायग्राउंड पोलीस स्टेशनमध्ये अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू संदर्भातल्या घटनेची चौकशी व्हावी, त्याबद्दल गुन्हेगारी कटाच्या अनुषंगाने तपास व्हावा अशी तक्रार दाखल केली आहे। तर रोहित पवार यांनी हायग्राउंड पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार नोंदवली आहे त्या संदर्भात मिळालेल्या माहितीप्रमाणे रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या घटनेसंदर्भात AIB तसंच DGCAनं जी काही तांत्रिक चौकशी करत आहे, जे पावलं उचललेली आहेत ते पुरेसं नाही। शिवाय महाराष्ट्र पोलिसांच्या CID पथकानेही या घटनेसंदर्भात फक्त अपघाती मृत्यू अहवाल या दृष्टिकोनातूनच चौकशी केलेली आहे। हायग्राउंड पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार यांनी नोंदवलेल्या या FIR मध्ये त्यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनामागे गुन्हेगारी स्वरूपाचा कट असल्याचा संशयही व्यक्त केलाय। तसेच या अपघात प्रकरणी फक्त तांत्रिक चौकशी न करता स्वतंत्रपणे गुन्हेगारी स्वरूपाचा तपास करण्यात यावा अशा आशयाची रोहित पवार यांनी माहिती दिलेली आहे। शिवाय महाराष्ट्रातील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये 25 फेब्रुवारी रोजी तर बारामती पोलीस स्टेशनमध्ये 26 फेब्रुवारी रोजी FIR नोंदवण्याचे प्रयत्न केले, मात्र तिथे FIR नोंदवून घेण्यात आली नाही असा उल्लेखही या तक्रारीमध्ये रोहित पवारांनी केलेला आहे। तर हा 0 FIR नेमका असतो तरी काय, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। गुन्हा घडलेल्या पोलीस स्टेशन व्यतिरिक्त कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवता येते। पीडित गुन्हा क्षेत्रातील पोलिसात जाऊ शकत नसल्यास कुठेही 0 FIR दाखल करू शकतो। 0 FIR मध्ये पोलीस स्टेशनचा क्षेत्राधिकार महत्त्वाचा नसतो। FIR ची नोंद 0 क्रमांकाने होते, नंतर ती संबंधित पोलीस स्टेशनकडे पाठवली जाते। तर वर्ग केलेल्या पोलीस ठाण्यात FIR ला नंबर दिला जातो। अपघात, बलात्कार, हत्येसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात तत्काळ कारवाईसाठी 0 FIR उपयोगी पडतो।